नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं वर्ल्ड ऑफ मोना या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत सोमवती अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात कोणत्या दोन वस्तू टाकतात आणि त्यामागची धार्मिक मान्यता काय आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोमवती अमावस्या म्हणजे काय? जेव्हा अमावस्या सोमवारच्या दिवशी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. अनेक लोक या दिवशी स्नान करून देवपूजा करतात आणि चांगल्या विचारांची सुरुवात करतात. आता आपण बघूया अंघोळीच्या पाण्यात कोणत्या दोन वस्तू टाकतात. धार्मिक मान्यतेनुसार काही लोक अंघोळीच्या पाण्यात काळे तीळ, काळ्या तिळाची अशी मान्यता आहे की काळे तीळ शुद्धता आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचं प्रतीक मानलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिमूटभर खडे मीठ. काही लोकांच्या श्रद्धेनुसार खडे मीठ स्वच्छता आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. अंघोळ करताना मनात चांगले विचार, प्रार्थना आणि शांतता ठेवावी अशी परंपरा सांगितली जाते. आता महत्वाची गोष्ट झाली तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकल्याने शत्रू नष्ट होतात आणि दारिद्र्य पूर्णपणे दूर होतं. यासाठी ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. ही गोष्ट श्रद्धा आणि परंपरेशी संबंधित आहे. त्यामुळे हे श्रद्धेने करा, पण आयुष्यात कृती, मेहनत आणि सकारात्मक विचारही तितकेच महत्वाचे आहेत. तुम्ही सोमवती अमावस्येला काय करता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.